नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सोशल मीडियाद्वारे विविध प्रकारच्या घटना आपल्या डोळ्यासमोर येतात। काही घटना ऐकल्यानंतर आपला थरकाप उडतो, काही ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि काही घटना ऐकल्यानंतर अतिशय चीड येते। त्या अशा माणसांची ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त राक्षसी वृत्ती असते। अशी माणसं आपल्या आजूबाजूला सुद्धा नको अशी देवाकडे आपण प्रार्थना करतो। पण दुर्दैव असं की या कलियुगामध्ये अशी लोक आजही वावरत आहेत। पण बऱ्याचदा असे गुन्हेगार शेवटपर्यंत सापडत नाही। अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका 21 वर्षीय मुलीचा खून झाला होता। पण त्या मुलीचा गुन्हेगार अजूनही सापडलेला नाही। तब्बल 18 वर्ष या घटनेला झाले आहे, पण तरीही गुन्हेगार मात्र मोकाट फिरत आहे। ही घटना कुठे आणि कशी घडलेली आहे हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। तर चला सुरुवात करूया। डोंबिवली तसं वर्दळीचं पण काहीसं शांत शहर। आजच्या घडीला डोंबिवलीत चांगलीच गर्दी असली तरीही साधारणतः 16-17 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती। सोशल मीडिया नव्हतं, एखाद्या घटनेची चर्चा झाली की ती 1-2 दिवसात संपायचीच नाही आणि अफवा असेल तर खरं काय आहे हे समजायला बराच काळ वाट पाहावी लागायची। 2007 मध्ये एका बातमीनं फक्त डोंबिवलीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला हादरवलं होतं। डोंबिवलीमध्ये स्नेहल गवारे नावाची एक 21 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहायची। अंधेरीच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत होती। 2007च्या जून महिन्यात स्नेहलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तिचं घराबाहेर जाणं कमी झालं। 19 जुलै 2007ला स्नेहलची आई कामासाठी बाहेर पडली, तेव्हा स्नेहल घरात एकटीच होती। तिची आई संध्याकाळी घरी आली तेव्हा तिला स्नेहल कुठेच दिसली नाही। ती कुठे बाहेर गेली आहे का हे पाहायला स्नेहलला तिने फोन लावला, पण तिचा फोन बंद आला। तिच्या मैत्रिणींना एवढंच नव्हे तर बॉयफ्रेंडला देखील आईने फोन लावला, पण कुणालाच काहीही माहीत नव्हतं। त्यात आईला स्नेहलची चप्पल घरातच दिसली, त्यामुळे तिची शंका अजूनच वाढली। पुढे तिच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला, पण स्नेहल कुठे आहे हे पोलिसांच्या आधी तिच्या आईलाच समजलं। पहाटेच्या सुमारास तिच्या आईला कायम बेडच्या ड्रॉवरमध्ये असणारा एक थर्मास बाहेर दिसला। तो पुन्हा आत टाकायला त्यांनी ड्रॉवर उघडला, तिथल्या काही बॅग्स आणि बेडशीट बाजूला केले आणि त्यानंतर मात्र त्या आईला जे काही दिसलं ते पाहून ती आई जरा वेळ थबकली। तिला काय करावं सुचलंच नाही, कारण त्यामध्ये त्या आईला स्नेहलचा हात बांधलेला आणि तोंडात बोळा कोंबलेला मृतदेह सापडला। हे पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली, पण थोड्या वेळानं स्वतःला सावरून त्यांनी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा घरात एक पाण्याचा ग्लास आणि स्नेहलच्या चष्म्याची एकच काच सापडली। तिचा मोबाईल आणि गळ्यातली सोन्याची चैन मात्र गायब होती। स्नेहलच्या मोबाईलवरून दुपारच्या सुमारास आपल्याला एक ब्लँक मेसेजही आल्याचं तिच्या आईनं पोलिसांना सांगितलं। पोलिसांच्या तपासात स्नेहलचा मृत्यू गुदमरल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं। तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले नव्हते आणि घरातून कुठलीही मोठी मौल्यवान वस्तू देखील चोरीला गेली नव्हती। त्यामुळे पोलिसांना हत्येचा उद्देश लक्षात घेणं आणि मग आरोपीला अटक करणं हे अग्निदिव्य पार करायचं होतं। पोलिसांनी तपासाचा मोर्चा स्नेहलच्या मोबाईलकडे वळवला। फोर्ट परिसरातल्या एका दुकानदाराकडे स्नेहलचा मोबाईल सापडला, पण त्याच्यात सिम कार्ड नव्हतं। त्या दुकानदाराला ज्यानं मोबाईल विकला होता त्याचं स्केच बनवण्यात आलं, पण हा इसम कोण आहे याचा छडाच लागला नाही। या प्रकरणात स्नेहलचे आई वडील, बहीण, मित्रमैत्रिणी, घरकाम करणारे, लाईटचं काम करणाऱ्या अशा एकूण 80 जणांची चौकशी केली, तेव्हा चर्चेत असलेल्या डी कंपनीच्या गुंडांनाही पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या रडारवर घेतलं होतं, पण हाती काहीच लागलं नाही। स्नेहलचे कुटुंबीय, तिचा बॉयफ्रेंड यांची कसून चौकशी झाली। पोलिसांनी संशयाची सुई स्नेहलचा बॉयफ्रेंड हिरेन राठोडवर वळवली। फोन विकत घेणाऱ्यानं ओळख परेडमध्ये हिरणला ओळखलं नाही। त्यानं केलेल्या वर्णनानुसार फोन विकणाऱ्यांच्या आणि हिरणच्या उंचीतही मोठा फरक होता, त्यामुळे पोलिसांनी हिरेनला ताब्यात घेतलं नाही। हिरेन तेव्हा वोल्टास कंपनीमध्ये कामाला होता। माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार त्याची आणि स्नेहलची ओळख कॉलेजमध्ये असताना झाली होती। त्यांचे प्रेमसंबंध होते आणि ते लग्न देखील करणार होते। 2008 पर्यंत हिरेन भारतात होता। त्यानं पोलिसांना पूर्ण सहकार्यही केलं। 2008 मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला। 2010 मध्ये मात्र एक घटना घडली आणि या केसला नवं वळण लागलं। हिरेन आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे भारतात परतला होता। नेमकं त्याच वेळी स्नेहलच्या हत्येची केस कल्याण पोलिसांकडे गेली आणि त्यांनी हिरेनला ताब्यात घेतलं। त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली। नार्को टेस्टची मागणीही करण्यात आली, मात्र हिरेननं संमती न दिल्यानं नार्को टेस्ट घेण्यात आली नाही।
जवळपास वर्षभर हिरेन पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. थोडक्यात पोलिसांच्या तपासानुसार हिरेन राठोड निर्दोष होता. दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार या केसला आणखी एक अँगल होता. स्नेहलच्या बहिणीनं स्नेहलच्या हत्येआधी काही दिवस आपले वडील हिंदूराव गवारे मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस चौकीत नोंदवली होती. एका कौटुंबिक संबंध असलेल्या रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यानं मध्यस्थी करत गवारे कुटुंबातला हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या अँगलचा फारसा तपास झालाच नाही. पुढे हिरेननं लग्न केलं आणि आता परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना तो मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. त्याची पत्नी ईशा यांनी एका ब्लॉगमध्ये हिरेनचं निर्दोष असणं, त्याला माध्यमांमध्ये असलेल्या चुकीच्या माहितीमुळे झालेला त्रास याबद्दल आपली बाजू मांडलेली आहे. एक मात्र आहे, पोलिसांकडे स्केच उपलब्ध आहे. त्यांनी कित्येक जणांची चौकशी केली आहे, पण एका 21 वर्षीय मुलीचा खून करून तिचा मृतदेह तिच्याच बेडमध्ये कोंबणारा गुन्हेगार आजही मोकाट आहे. या घटनेला आज 18 वर्ष उलटून गेली, पण तरीही गुन्हेगार मात्र काही सापडला नाही आणि त्या निष्पाप मुलीला न्याय अजूनही मिळालेला नाही. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाला त्या गुन्हेगाराची चीड येते, मनस्ताप होतो, पण तरीही तो गुन्हेगार मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्या तरुणीची आई अजूनही तिला न्याय मिळावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. पण नियतीच्या मनात काय आहे हे अजून कुणालाही ठाऊक नाही आणि तिचा मृत्यू का घडला हे रहस्य अजून रहस्यच आहे. ते अजूनही उलगडू शकलं नाही. तरीही ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात, अंगावर शहारे येतात आणि माणुसकी या शब्दावरचा विश्वासही उडतो. तरीही या तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तिचा गुन्हेगार कोण आहे हे लवकरात लवकर सापडावं एवढीच देवाकडे प्रार्थना. तुम्हाला ही घटना ऐकल्यानंतर काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत सतर्क रहा आणि विशेष म्हणजे स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. धन्यवाद.